नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव किल्ला तलाव पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. वॉटर ऍक्टिव्हिटी नंतर या तलावामध्ये अन्य बदलही केले जाणार आहेत. या तलावाचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन लघु पाटबंधारे मंत्री एस.एन. बोसेराजू यांनी दिले. शनिवारी सकाळी किल्ला तलावाला भेट देऊन त्यांनी येथील सुविधा जाणून घेतल्या. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मंत्री बोसेराजू यांना किल्ला तलाव पाहण्याचे आमंत्रण दिले होते. माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच वंटमोरी गावात घडली. या घटनेचा निषेध आता देश पातळीवर होताना दिसून येत आहे. आज या पीडित महिलेची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा व भाजपाच्या सर्व महिला खासदारांनी वंटमोरी गावात धाव घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच दोषींच्यावर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या बरोबर बोलताना सर्व खासदारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गेल्या 3 दिवसापूर्वी वडगाव येथील आनंदनगर, साई कॉलनी व केशवनगर या भागात चोरट्यांनी घरे फोडून चोरी केली होती. ही घटना ताजी असतानाच काल तिसऱ्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबरच्या रात्री अनगोळ भागातील आंबेडकर नगर, महावीर गल्ली, कनकदास कॉलनीसह अनगोळमाळ या ठिकाणी चोरांनी 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यातील 2 घरात चोरी सफल झाली, मात्र 3 घरात त्यांचा प्रयत्न फसला. सातत्याने या चोरीच्या प्रकाराने नागरिक त्रस्त बनले असून या चोरांनी आता बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी नागरिक झोपेत असताना निडरपणे लोकांची घरे फोडून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना विश्वासात घ्यावे आणि लवकरात लवकर या चोरांना पकडून जनतेस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीसाठी वाढणारे केंद्र असलेल्या बेळगावात अलीकडच्या वर्षात आयटी क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. पुढील विस्ताराची क्षमता ओळखून बीटीसीए कंपनीने आयटी पार्क स्थापन करण्यासाठी कर्नाटक सरकारकडे विनंती केली आहे. त्यामुळे बीटीसीएचा ठाम विश्वास आहे की आयटी पार्कच्या स्थापनेमुळे केवळ अधिक तंत्रज्ञान कंपन्या या क्षेत्राकडे आकर्षित होणार नाहीत, तर विद्यमान उद्योगांना देखील भरभराट आणि विस्तारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे, असे बीटीसीए कंपनीचे आर.के. पाटील म्हणाले. भारतीय लष्कराने 1971च्या बांगलादेश मुक्तीलढ्यात मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे आयोजित सदर्न स्टार विजय रन ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 1356 सेवा कर्मचारी, 20 ज्येष्ठांसह 200 नागरिक, 350 मुले अशा एकूण 1926 धावपटूंनी भाग घेतला होता, अशी माहिती मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या लष्करी केंद्राचे स्टेशन कमांडर जॉयदीप मुखर्जी यांनी दिली. आर्यन फन स्कूल सदाशिवनगर बेळगावतर्फे आज शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी आर्यन स्कूल कॅम्पस येथे इंटर स्कूल विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 3 गटात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बेळगावातील इतर शाळेतील नर्सरी, LKG, UKG सह 1ली ते 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना तसेच पालकांनाही यावेळी स्मृतिचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी आर्यन स्कूलचे संस्थापक मिलिंद लडगे, सिद्धांत पाटील सर व मुख्याध्यापिका सरोजा सदलगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे येथील आर्यन स्कूल समूह, बेळगाव येथील शाळा समूह व समस्त शिक्षक वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले. बेळगावच्या एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये खडतर प्रशिक्षण घेतलेल्या नॉन कॉम्बिनंट प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा शनिवारी पार पडला. अग्निवीरची 2री तुकडी प्रशिक्षण घेऊन देश सेवेसाठी रुजू झाली. त्यामध्ये 218 अग्निवीर प्रशिक्षणार्थी जवानांचा सहभाग होता. अग्निपथ योजनेअंतर्गत गेल्या 30 जून पासून बेळगावच्या एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर प्रशिक्षण सुरू होते. 24 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थी आता देश सेवेसाठी रुजू होणार आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत सोहळा शनिवारी एअरमॅन ट्रेनिंग स्कूलच्या मैदानात पार पडला. या कार्यक्रमाला बेळगाव एअरमॅन ट्रेनिंग स्कूलचे कमांडिंग ऑफिसर एअर कमांडर एस. श्रीधर BM उपस्थित होते. कोरोना काळात फेरीवाले तसेच छोट्या विक्रेत्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली होती, ज्या अंतर्गत या लोकांना पुन्हा काम सुरू करण्यास मदत मिळत आहे. गेली 3 वर्षे ही योजना सुरू असून पुढील वर्षी अखेरचा लाभ या योजनेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निप्पाणीत या योजनांचा लाभ मिळवून देण्याकडे बँकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अर्जदार विक्रेत्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेची गती वाढवण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. लोंढा मिरज या टप्प्यातील दुपदरी कामाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याची तयारी केली जात आहे. मिरज जवळील विजयनगर परिसरात रेल्वे मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात असून ते काम पूर्ण होताच दुपदरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. एकच रेल्वे मार्ग असल्यामुळे एक्सप्रेस व पॅसेंजर क्रॉसिंगसाठी थांबत होत्या, त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढत होता. यामुळे रेल्वे विभागाने महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
रेल्वेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम लोको पायलटच्या हाती असते। समोर येणाऱ्या अडथळ्यावर लक्ष ठेवून त्यातून मार्ग काढण्याचे जबाबदारीचे काम ते करत असतात। त्यांच्या विश्वासावरच रेल्वेमध्ये हजारो प्रवासी प्रवास करत असतात। परंतु काही लोको पायलट मद्यसेवन करून कामावर येत असल्याचे मागील काही दिवसात दिसून आले आहे। अशा लोको पायलटवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे विभागाने ब्रेथ ऑनलायझरद्वारे तपासणी सुरू केली आहे। परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसची संख्या वाढल्याने प्रवाशांना आता मोडक्या तोडक्या बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। मोडक्या बसमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे। त्यामुळे भंगार झालेल्या बसेस प्रवाशाकरता पाठवल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। अशा प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे। ही बाब या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे। त्यामुळे आता तरी परिवहन आणि प्रशासनाचे डोळे उघडणार का हेच आता पाहावे लागणार आहे। बेळगाव रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे। कंत्राटदारांनी या कामासाठी महाराष्ट्र व कर्नाटक या सीमावर्ती भागातून कामगार आणले आहेत। गेल्या 2 दिवसापासून बेळगावात रात्री कडाक्याची थंडी पडत असून या कामगारांच्या लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। संपूर्ण रात्र या थंडीत त्यांना कुडकुडत काढावी लागते। त्यांची ही परवड येथील रेल्वे कर्मचारी वनश्री जाधव पाटील, जयश्री भगत, रेखा, रेश्मा यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचे, महिलांचे व पुरुषांचे स्वेटर, जॅकेट्स, शाल असे उबदार कपडे त्या कामगारांना देऊ केले। हे पाहून कंत्राटी कामगार महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। त्या सर्व कामगारांनी त्या मदत केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले। सध्या तालुक्यामध्ये सुंगी हंगाम जोमाने सुरू आहे। मात्र गेल्या 3-4 दिवसापासून ढगाळ वातावरणात गडद दिसून येत आहे। त्यामुळे ढगाळ वातावरणाची धास्ती बळीराजाला लागली आहे। आता सुंगी हंगाम साधायचा कसा याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे। यंदा खरीप हंगामात पाऊस झाला नाही, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला। काही शेत शिवारात शिल्लक असलेल्या भात पिकांची कापणी, त्यांची बांधणी व मळणी आदी कामे सध्या तालुक्यात सर्रास भागात सुरू आहेत। मात्र ढगाळ वातावरण अधिक प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला पाहावयास मिळत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।